काँग्रेस पक्षाचा जय असो। ईएम हटाओ, देश बचाओ, ईएम हटाओ, देश बचाओ। ईएम हटाओ, देश बचाओ, ईएम हटाओ, देश बचाओ, ईएम हटाओ, देश बचाओ। काँग्रेस पक्ष एकामध्ये आलं तर शेअर करू। काँग्रेस पक्षाच्या वतीने आज ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। काय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशान्वये दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, प्रियंका गांधीजी यांची दिल्ली येथे बैठक झाली। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभेच्या निर्णयासंदर्भात चर्चा झाली। त्या चर्चा अंतिम बऱ्याच लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या, नागरिकाच्या, पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की महाराष्ट्रामध्ये ईएम घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युतीची सरकार आली। त्या ठिकाणी जे ईव्हीएम मध्ये घोटाळे झाले ते जगजाहीर आहेत, कारण जे मतदार बंधू होते त्या मतदार बंधूंनी सर्वांनी सांगितलं की आम्ही तर मतदान केलं, पण हा निर्णय कसा काय झाला। आणि शेवटी निवडणूक झाल्याच्या नंतर जे रात्री 7.33% जे मतदान वाढलं, हे सगळं पाहता ईव्हीएम मशीनवर सगळ्याचा संशय झाला। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आजपासून 5 तारीख ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आज महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे। पक्षाच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। काय सांगाल? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आणि काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार आज पूर्ण महाराष्ट्रभर ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन 5 तारीख ते 20 तारखेपर्यंत करायचं ठरलेलं आहे। त्या निर्देशानुसार आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रदेशचे आमचे केदार पाटील सोळंके, आमचे कार्याध्यक्ष बालाजीराव चव्हाण, पूर्ण दलित वंचित आघाडीचे आमचे अध्यक्ष सर्वजण मिळून, काँग्रेसचे पूर्ण पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण पदाधिकारी सर्वांनी मिळून आज गांधी पुतळ्यापाशी आम्ही स्वाक्षरी मोहीमचं आंदोलन सुरू केलेलं आहे। ईव्हीएम हटवता आहेच, पण याच्या पुढच्या जे निवडणुका होतील त्या बॅलेटवर पेपरवर घ्याव्यात, ही सर्व म्हणजे आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट असतील, उद्धव साहेबांचा गट असेल किंवा काँग्रेस पक्ष, आमची सगळीची मागणी ही आहे त्याच्या पुढे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात। आणि ईव्हीएम घोटाळा हे सर्व भारताच्या लोकांना आणि मराठी लोकांना सर्वांना माहिती आहे की ईव्हीएम घोटाळ्यामुळेच हे युतीचं सरकार आलेलं आहे आणि हे सरकार खोटारडं सरकार आहे। आज देवेंद्र फडणवीस जरी शपथ घेत असले तरी जनतेला माहिती आहे की हा खोटे माणसं, खोटे सरकार हे आमचा सर्वांचा आक्षेप आहे, म्हणून आम्ही त्याचा निषेध करू। स्थापन ह्या ठिकाणी होत आहे, हे सरकार लोकांचं सरकार नाहीये, हे ईव्हीएमचं सरकार आहे। म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये साक्षरता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा यांना प्रतिसाद भेटत आहे। आज जरी सरकार स्थापन होत असेल तरी आज लोकांमध्ये कुठेही उत्साह नाहीये, पण आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यांना चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे। याचाच अर्थ असा आहे की हे सरकार ईव्हीएमवर आलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे, अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत।